नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या वॉशिंग मशीनमधला ड्रम कसा काय फिरतो किंवा गिरणीमधल्या जात्याला ती ताकद कुठून मिळत असेल? याचं उत्तरेला ते अनेकदा आपल्या नजरेआड असलेल्या एका छोट्याशा पण खूप महत्वाच्या घटकात दडलेलं आहे, आणि तो म्हणजे व्ही बेल्ट. आज आपण यंत्रांच्या याच पडद्यामागच्या हिरोला जवळून ओळखणार आहोत. बघा, प्रत्येक मशीनच्या हृदयात एक मोटर असते जी शक्ती तयार करते. पण खरी जादू तर ही शक्ती जिथे खरंच गरज आहे, म्हणजे काम करणाऱ्या भागांपर्यंत पोहोचवण्यात असते. आणि हाच प्रश्न आपल्याला इंजिनिअरिंगच्या एका खूप सुंदर आणि सोप्या उपायाकडे घेऊन जातो. तो म्हणजे बेल्ट ड्राईव्ह सिस्टीम. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण गती आणि शक्तीच्या काही बेसिक गोष्टी समजून घेऊ. मग व्ही बेल्टच्या हुशार डिझाईनकडे वळूया. त्याला ओळखायचं कसं ते शिकू. आणि हो, सगळ्यात शेवटी हा छोटासा कार्यकर्ता आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे लपून बसलाय याचाही शोध घेऊ. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर आपला पहिला थांबा, जिथून सगळ्या गोष्टींची सुरुवात होते, गती आणि शक्ती. बेल्ट ड्राईव्हच्या मागची मूळ कल्पना काय आहे, हे आधी समजून घेऊ. बेल्ट ड्राईव्ह ही कल्पना आहे ना, ती एकदम सोपी पण जबरदस्त प्रभावी आहे. कल्पना करा की दोन चाकं आहेत आणि एका चाकाची फिरण्याची शक्ती आपल्याला दुसऱ्या चाकापर्यंत पोचवायची आहे. मग काय करायचं? सोपं आहे. दोन्ही चाकांभोवती एक पट्टा लावायचा. जेव्हा पहिलं चाक फिरेल तेव्हा ते पट्ट्याला खेचेल आणि त्यामुळे दुसरं चाकही आपोआप फिरायला लागेल, अगदी आपल्या कन्व्हेयर बेल्टसारखं. पण माहिती आहे, या साध्या सपाट पट्ट्यांची एक अडचण होती. जेव्हा खूप जास्त शक्ती पोहोचवायची असायची तेव्हा ते घसरू शकत होते. आणि इथेच इंजिनियर्सनी एक खूप हुशार उपाय शोधून काढला. आणि एंट्री झाली आपल्या आजच्या हिरोची, व्ही बेल्टची. आता या दोघांमधला फरक त्यांच्या आकारात दडलाय. सपाट बेल्ट फक्त पृष्ठभागावरच्या घर्षणामुळे म्हणजे फ्रिक्शनमुळे शक्ती पोचवतो. त्यामुळे जास्त लोड आला की तो घसरण्याची शक्यता असते. याउलट व्ही बेल्टचा जो आकार आहे तो पुलीच्या खोबणीत अक्षरशः पाचर मारल्यासारखा घट्ट बसतो. यालाच वेज ॲक्शन म्हणतात. यामुळे बेल्ट स्वतःला खोबणीत इतकं घट्ट पकडून ठेवतो की तो न घसरता खूप जास्त शक्ती सहज पोचवू शकतो. आणि गंमत म्हणजे ही मजबूत पकड फक्त त्याच्या आकारामुळे नाहीये हं. तो ज्या वस्तूंपासून बनतो, म्हणजे कापड, मजबूत दोरा आणि रबर, यांच्या थरांमुळे तो लवचिकही राहतो आणि त्याच वेळी जबरदस्त टिकाऊ आणि मजबूतही बनतो. आता या डिझाईनमधला सगळ्यात महत्त्वाचा आकडा कोणता असेल तर तो आहे 40 डिग्री. हा जो कोन आहे ना, तो अगदी विचारपूर्वक ठरवलेला आहे. ह्याच अचूक कोणामुळे ती वेज ॲक्शन इतकी प्रभावी ठरते आणि शक्ती वाया न जाता काम पूर्ण होतं. खरंच इंजिनिअरिंगची खरी जादू अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असते, नाही का? बरं, मग समजा आपल्या हातात एक व्ही बेल्ट आला, तर त्यावर जे काही लिहिलेलं असतं त्याचा अर्थ कसा लावायचा? चला आता हे कोडवर्डचं कोडं सोडूया. सगळे व्ही बेल्ट काही सारखे नसतात. भारतीय मानकांनुसार त्यांना त्यांच्या आकारानुसार ए, बी, सी, डी आणि ई अशा 5 मुख्य गटांमध्ये विभागलं जातं. आणि हे महत्वाचं आहे, कारण त्यामुळे कुठल्या मशीनसाठी कुठला बेल्ट वापरायचा हे ठरवणं एकदम सोपं होऊन जातं. हे बघा, उदाहरणार्थ बेल्टवर असं काहीतरी लिहिलेलं दिसेल, C3048 IS 2494. पहिल्यांदा बघितल्यावर वाटेल की हे काय आहे, पण खरं सांगायचं तर यातच त्या बेल्टची सगळी कुंडली आहे. चला, एक एक करून बघूया. सी म्हणजे काय, तर त्याचा क्रॉस सेक्शनचा प्रकार. 3048 म्हणजे त्याची आतली लांबी मिलीमीटरमध्ये. आणि IS 2494 म्हणजे तो कोणत्या भारतीय मानकांप्रमाणे बनवला आहे त्याचा नंबर. बस, इतकं सोपं आहे. यामुळेच कुठल्याही मशीनसाठी अगदी अचूक पाठ मिळवणं शक्य होतं. ठीक आहे, बेल्ट कसा ओळखायचा ते तर कळालं. आता जरा त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलूया, म्हणजे त्याची पकड आणि कधी-कधी होणारी घसरण यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊ. अच्छा, मग व्ही बेल्ट इतके का वापरले जातात? तर याची बरीच कारणं आहेत. एकतर ते जागा कमी घेतात, त्यामुळे मशीनचं डिझाईन छोटं ठेवता येतं. ते चालताना आवाज आणि कंपनही कमी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची देखभाल करणं खूप सोपं असतं. पण मग हे एकदम परफेक्ट आहेत का? तर तसं नाहीये. यांच्यासोबत 2 गोष्टी येतात, क्रीप आणि स्लिप. आणि या काही चुका किंवा प्रॉब्लेम्स नाहीयेत, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीचाच एक नैसर्गिक भाग आहेत. हे असं आहे बघा, बेल्ट ज्या वस्तूचा बनलेला असतो तो थोडा रबरासारखा लवचिक असतो. आता जेव्हा तो पुलीवरून फिरतो तेव्हा एका बाजूने ताणला जातो आणि दुसऱ्या बाजूने सैल होतो.
या सततच्या ताण सैल होण्यामुळे जी एक सूक्ष्म हालचाल होते ना, त्यालाच क्रीप म्हणतात. आणि हा त्या मटेरियलचा स्वभावच आहे, तो आपण बदलू शकत नाही. आता स्लिप ही गोष्ट मात्र वेगळी आहे. स्लिप म्हणजे काय? तर बेल्ट अक्षरशः जागेवरच घसरणे. असं तेव्हा होतं जेव्हा बेल्ट आणि पुलीमध्ये नीट पकड नसते. यामुळे पॉवर लॉस होतो. पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य काळजी घेतली तर स्लिप आपण नक्कीच कमी करू शकतो. सोपं सांगायचं तर क्रीप हा बेल्टचा नैसर्गिक गुणधर्म आहे, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. पण स्लिप आणि क्रीप दोन्ही मिळून थोडासा पॉवर लॉस करतात. आणि इंजिनियर्सना हे माहीत असतं, त्यामुळे मशीन डिझाईन करताना ते याचा विचार आधीच करून ठेवतात. चला, आता हे सगळं टेक्निकल बोलणं पुरे. आता जरा सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. हा जो पडद्यामागचा कार्यकर्ता आहे, तो आपल्या घरात कुठे लपलाय? जरा विचार करा, आपल्या घरात अशी कोणती उपकरणं आहेत जिथे मोटर फिरते आणि तिची शक्ती दुसऱ्या एखाद्या भागाला फिरवते? उत्तरं आपल्या अगदी आजूबाजूलाच आहेत. आपली वॉशिंग मशीन, मिक्सर किंवा पिठाची गिरणी या सगळ्यांच्या आतमध्ये तोच अदृश्य हिरो बसलाय, व्ही बेल्ट. पुढच्या वेळेस जेव्हा मिक्सरचं बटण दाबाल ना, तेव्हा नक्की आठवा की आत एक छोटासा व्ही बेल्ट किती महत्वाचं काम करतोय. व्ही बेल्ट आपल्याला एक गोष्ट शिकवतो की कधीकधी अत्यंत साध्या डिझाईनमध्ये खूप मोठी ताकद दडलेली असते. आपलं जग अशा अनेक हुशार पण साध्या सोप्या इंजिनिअरिंग चमत्कारांनी भरलेलं आहे. फक्त आपल्याला आजूबाजूला थोडं डोळसपणे बघायला हवं. विचार करा, आपल्या अवतीभोवती अजून अशी कोणती साधी सोपी पण अफलातून अभियांत्रिकी लपलेली असेल?